नमस्कार. आज मी बनवणार आहे मटारपासून अतिशय टेस्टी रेसिपी. त्यासाठी 1 वाटी भरून इतका फ्रेश मटार घेतलेला आहे. हिवाळ्याचे दिवस आहेत आणि मार्केटमध्ये भरपूर प्रमाणात फ्रेश मटार येतात. अशा वेळेस आपण मटारपासून वेगवेगळ्या भन्नाट चवीच्या रेसिपी बनवू शकतो. त्याच पद्धतीची आजची ही रेसिपी असणार आहे. वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. एका मिक्सर जारमध्ये 1 वाटी भरून इतका फ्रेश मटार घेतलेला होता. तो मिक्सरला अशा पद्धतीने अगदी जाडसर असा वाटून घेतला. मटार बारीक करत असताना अगदी जास्तही बारीक त्याची प्युरी बनवायची नाही. अशा पद्धतीने अगदी जाडसर असा मटार आपल्याला वाटून घ्यायचा आहे. वाटून घेतलेला मटार एका बाउलमध्ये काढून घेते. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला पाऊण कप इतकं बेसन पीठ घालायचं आहे. 1 कप मटारसाठी इथं मी पाऊण कप बेसन पिठाचा वापर केलेला आहे. तुम्हाला हा पदार्थ किती बनवायचा आहे त्यानुसार तुम्ही इथं मटार बेसन पीठची क्वांटिटी कमी अधिक करू शकता. यामध्येच 2 चमचे इतकं तांदळाचं पीठ घालते. त्यामुळे आपला हा पदार्थ अगदी छान असा कुरकुरीत होण्यास मदत होते. बारीक चिरलेला लसूण घालायचा आहे. आवडीनुसार बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि आलं देखील घालून घेते. त्यानंतर यामध्ये काही सुके मसाले घालूयात. पाव चमच्यालाही कमी हळद पावडर, चवीनुसार लाल मिरची पावडर, धना जिरा पूड, चवीनुसार मीठ घालायचं आहे. बारीक चिरलेला कांदा घालायचा आणि जास्तीची फ्रेश कोथिंबीर घालायची आहे. संपूर्ण साहित्य एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात. संपूर्ण साहित्य मिक्स करून झालं की आपल्याला याला मळून घ्यायचं आहे. हे मळण्यासाठी आपल्याला एक्स्ट्राचं पाणी अजिबात घालावं लागत नाही, कारण मटार हा थोडासा ओलसर असतो. त्यामध्येच आपलं हे पीठ आहे ते व्यवस्थित मळलं जातं. त्यामुळे एक्स्ट्राचं पाणी अजिबात घालायचं नाही. इथं पहा आहे या मॉइश्चरमध्येच हे पीठ आहे ते मी मळून घेतलं. पीठ जास्तच कोरडं वाटत असेल तर 1 ते 2 चमचे इतकं पाणी तुम्ही यामध्ये घालू शकता. पीठ भिजत वगैरे ठेवण्याची अजिबात आवश्यकता नाही. लगेचच आपण याचे वडे बनवायला सुरुवात करूयात. हाताला पीठ चिटकू नये यासाठी हाताला थोडंसं तेल लावायचं आणि अशा पद्धतीने याचे आपल्याला छोटे छोटे वडे बनवून घ्यायचे आहेत. वडे बनवत असताना तुम्ही तुमच्या आवडीनुसार छोटे मोठे बनवू शकता. पण हे वडे मी थोड्याशा स्मॉल साईजमध्ये बनवत आहे. अशा पद्धतीने या पिठाचा गोळा घेतल्यानंतर वरून थोडंसं आपल्याला याला चपटं करून घ्यायचं आहे आणि या पद्धतीने हा वडा सेट करायचा. याच पद्धतीने मी संपूर्ण वडे बनवून घेते. इथं पहा बनवून घेतलेल्या साहित्यामध्ये साधारणपणे मीडियम साईजचे 9 वडे बनवून तयार झालेले आहेत. लगेच वडे तळण्यासाठी घेऊयात. त्यासाठी पॅनमध्ये तेल गरम करून घेतलं. तेल जास्तही हाय हीटवरती गरम न करता मीडियम हीटवरती गरम करायचं, त्यामुळे वडे छान तळले जातात. तळण्यासाठी इथं मी थोडासा पसरट पॅन वापरलेला आहे. त्यामुळे एकसाथच संपूर्ण वडे मी तळण्यासाठी घालते. वडे तळत असताना गॅस मीडियम ठेवायचा, त्यामुळे वडे छान आतपर्यंत तळले जातात. लो गॅस केला तर वडे तेलकट होऊ शकतात आणि फुल गॅस केला तर वडे पटकन करपले जातात आणि आतून कच्चे राहतात. त्यामुळे अगदी मीडियम गॅसवरती आपल्याला हे वडे तळायचे आहेत. एका बाजूने वड्यांना छान असा सोनेरी रंग आलेला आहे, दुसऱ्या बाजूने पलटून घेते. असं करत आपल्याला 2 ते 3 वेळा हे वडे आहेत ते पलटून घ्यायचे. त्यामुळे वडे अगदी छान असे आतपर्यंत तळले जातात. हिवाळा स्पेशल याआधी देखील मी चॅनलवरती बरेचसे मटारपासून बनवलेले वेगवेगळे पदार्थ शेअर केलेले आहेत. ते तुम्ही पाहिलेले नसतील तर चॅनलला नक्की व्हिजिट करा. थोड्या वेळासाठी हे वडे मी अधूनमधून पलटून घेतले आणि त्यानंतर बघा वड्यांना रंग काय सुंदर आलेला आहे. बघता क्षणी समजत आहे की वडे बाहेरून किती कुरकुरीत झालेले असतील ते. वड्यांना रंग छान आलेला आहे. अगदी छान असे सोनेरी रंगावरती हे वडे मी तळून घेतलेले आहेत. वडे तळल्यानंतर त्याचे जे बुडबुडे आहेत ते बऱ्यापैकी कमी होतात. मगच वडे आपल्याला तेलामधून बाहेर काढायचे. वडे तेलातून बाहेर काढण्याची अजिबात घाई करायचे नाही. व्यवस्थित तळायचे, नाहीतर वडे आतून कच्चे राहू शकतात. इथं पहा हे वडे आहेत ते अशा प्रकारच्या रंगावरती मी तळून घेतले. तेलातून बाहेर काढते. वडे तळल्यानंतर याचा सुगंध म्हणाल तर खरंच खूप छान येत आहे. अगदी घरभर दरवत आहे. अशा प्रकारचे टेस्टी वडे बनून तयार होतात. संपूर्ण वडे मी तेलामधून बाजूला काढून घेतले. त्यानंतर तुम्ही बघू शकता वड्यांना रंग काय सुंदर आलेला आहे आणि बघता क्षणी समजत आहे की वडे किती कुरकुरीत बनून तयार झालेले आहेत. फ्रेश मटारपासून बनवलेले हे वडे चवीला तर अतिशय टेस्टी लागतात. अगदी खमंग बनून तयार होतात. कमी वेळेमध्ये आणि अगदी मोजक्या साहित्यामध्ये तयार होणारे हे वडे तुम्ही देखील एकदा नक्की ट्राय करा. तुम्हाला नक्कीच आवडतील अशी खात्री आहे. हे हिरवेगार बाहेरून कुरकुरीत आतून अगदी सॉफ्ट असे वडे तुम्ही सॉस सोबत त्याचबरोबर हिरव्या चटणी सोबत सर्व करू शकता. चवीला भन्नाट लागतात.
चहाच्या वेळेस चहासोबत देखील हे वडे खाल्ले जातात. आवाजावरून तुमच्या लक्षात आलं असेल की वडे किती कुरकुरीत झालेले आहेत. एक वडा मी तुम्हाला तोडून दाखवलेला आहे. बघा वडा आतपर्यंत छान असा तळलेला आहे. तुम्ही देखील या पद्धतीने बनवलेले अतिशय खमंग आणि कुरकुरीत असे मटार वडे नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन छानशा रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय बाय.